नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 59. मागच्या भागात आपण बघितले होते काय ओळख पटते की नाही, की पळता पळता 1-2 स्क्रू पडले डोक्यातले. 1-2 कशाला, पूर्ण स्क्रू खिळखिळे झाले आहेत तिच्या डोक्यातले. विचित्र वागते आणि विचित्र बोलते आजकाल, आद्विक म्हणाला. बघून तर मलाही तसंच वाटतंय. बघ पटलं ना तुलाही? दादा मी खोटं बोलत नाही, तुला माहीत आहे ना. तूच काय ती अक्कल टाक तिच्या डोक्यात थोडीशी, आणि तिच्या डोक्याचे स्क्रूसुद्धा टाईट करून दे. आद्विक फिदी हसत म्हणाला. रिद्धी मात्र दोघांकडेही रागाने डोळे मोठे करून आळीपाळीने बघत होती. आता बघूया पुढे. रिधान कधी आलास बेटा? अरुंधती बाहेर येत म्हणाल्या. हे काय मम्माजी, आत्ताच येतोय, पण घरात पळापळ चालली. रिधान आत येत म्हणाला. चालू दे बाबा, खूप दिवसांनी लेकरं हसत खेळत आहेत, नाहीतर सगळं घर ओसाड पडल्यासारखं वाटत होतं. यांच्या मस्तीची एवढी गंगा वाहत असताना घर ओसाड कसं पडेल? रिधान म्हणाला. रिद्धी आणि आद्विक दोघेही शांत उभे होते. आमची मस्ती सुरूच राहते, तू कसा आहेस बोल, आणि मावशीला का नाही आणलेस सोबत? तेवढेच मॉमलाही बरे वाटले असते, रिद्धी म्हणाली. का गं, मावशीची तब्येत बरी नाही की काय? यावेळी ती बाहेर नाही, किचनमध्येही तिची काही हालचाल जाणवत नाही, रिधान म्हणाला. नाही रे, बरी आहे ती, पण बहिणी बहिणी भेटल्या की जरा बरं वाटतं ना, रिद्धी म्हणाली. नक्की काय झालंय? तुमच्या सगळ्यांचे चेहरे असे का दिसत आहेत? काहीतरी लपवत असल्यासारखे वाटतंय तुम्ही सगळे. तुझ्यापासून काय लपवणार? आमच्या रिद्धी मॅडमचं लग्न ठरतंय, अरुंधती मध्येच म्हणाल्या. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण आतापासून तिच्या सासरी जाण्याचं टेन्शन घेतलं आहे का सगळ्यांनी? आणि काय गं, माझी मम्मी याबद्दल काहीच बोलली नाही. तिला तर माहीतच असेल ना, रिधान म्हणाला. अरे पण मुलगा कोण कुठला याची चौकशी कर, सरळ कॉंग्रॅच्युलेशन्स करून मोकळा झालास, अरुंधती म्हणाल्या. ते काय विचारायचं, डॉक्टर अमेय मोरेबद्दल सगळं ठाऊक आहे आपल्याला, रिधान दात विचकत म्हणाला. नाही, सौम्य कुलकर्णी नावाचा मुलगा बघून गेलाय तिला, आद्विक नाक मुरडत म्हणाला. अच्छा, फक्त पाहून गेलाय ना, पण लग्न तर अमेयासोबतच होणार, रिधान म्हणाला. नाही, डॅड नाही म्हणतायत, आद्विक. अंकल का नाही म्हणत आहेत? लग्न तर रिद्धीला करायचे आहे ना. त्यांना नाही आवडलाय तो, आद्विक म्हणाला. झालं का आद्या तुझं बोलून? नको तिथं तोंड नको चालूस, आपली कामं कर जा, रिद्धी चिडत म्हणाली. ए कूल कूल कूल, तुला काय झाले लगेच चिडायला? आणि मावशी कुठे गेली? तिला भेटून येतो मी. तिला भेटलो की येतो तुझ्याकडे, रिधान म्हणाला आणि मंजिरीच्या रूमकडे निघाला. त्याच्या मागोमाग आद्विकही गेला. मॉम, रिधान आलाय ग, आद्विक त्याच्या मॉमला आवाज देत म्हणाला. कधी आला श्री रिधान? आजच आलो मावशी, म्हटलं आधी तुम्हा सगळ्यांना भेटून घ्यावं. बरं केलंस. कसा आहेस? कसा दिसतोय? मी अगदी मजेत आहे. पण तुला काय झाले? आजारी तर नाहीस ना? नाही रे, बरी आहे मी. मग डोळे का असे दिसत आहेत तुझे? काही नाही रे, बस मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. मावशी, रिद्धीचं लग्न कुणाशी ठरतंय? रिधानने विचारले. हे तू तिलाच विचार आणि थोडीफार समज दे बाबा तिला. वडिलांची मर्जी राखण्यासाठी स्वतःचं आयुष्य खराब करायला निघाली ती, मंजिरी म्हणाली. पण अंकल का असे वागतायत? रिद्धी तर त्यांची फार लाडकी आहे ना. लाडकी आहे म्हणूनच तिच्या बाबतीत फारच पॉझिटिव्ह आहेत ते. त्यांना वाटतं त्यांची मुलगी मोठ्या श्रीमंत घरात पडायला हवी, तरच ती सुखी राहील. तिचं मन काय म्हणतंय त्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत. तू समजावून नाही सांगितले त्यांना? कुणाचीच काही ऐकायला तयार नाही. पण हे जरा अति होतंय ना. हो रे, अति होतंय, पण काय करणार. ते जाऊ दे, तुझं काय चाललंय तिकडे आणि असा अचानक कसा आलास, मंजिरी म्हणत होती. मंजिरी रिधानसोबत बराच वेळ बोलत होती. तिच्या हातचं काहीतरी खाल्ल्याशिवाय रिधान परत जात नसे. मंजिरी त्याच्यासाठी नाश्ता बनवायला किचनमध्ये निघून गेली आणि तो रिद्धीकडे तिच्या रूममध्ये गेला. हो नाही करत रिद्धीने सगळे त्याला सांगितले. आणि तू मला हे सगळे आत्ता सांगतेस? परका झालो ना मी आता तुझ्यासाठी, रिधान रागाने म्हणाला. तुला वेळ असतो का माझ्याशी बोलायला? आपल्या गर्लफ्रेंडसोबत गुलूगुलू चाललेलं असतं तुझं, रिद्धी त्याच्याकडे डोळे बारीक करून बघत म्हणाली.
गर्लफ्रेंड काय गं? डिम्पी नाव आहे तिचं. तुझी होणारी बहिणी आहे ती. हो रे बाबा, सगळं माहीत आहे मला. पण तुझा सगळा वेळ तिच्यासाठी असतो. आमच्याशी बोलायला तुझ्याकडे वेळ कुठे आहे? हे साफ खोटं आहे. तूच आपली या ऑफिस आणि अमेयमध्ये एवढी बिझी झाली होतीस. तुलाच वेळ नसायचा माझ्यासाठी. आणि डिम्पीसाठी मला स्पेशल वेळ काढावा लागत नाही. मी दिवसभर काम करता करता तिच्याशी बोलत असतो. रिदान म्हणाला. मग कामात चुका करत असशील? अजिबात नाही. कामात कसा चुका करेल? तसं असतं तर नोकरीवरून काढलं नसतं का मला? रिदान हसत म्हणाला. बरं, मग पुढे काय करायचं ठरवलं आहेस? काय ठरवायचं आहे? डॅड म्हणतील ते करायचं. मला आता त्यांना अजिबात दुखवायची इच्छा होत नाही. पण हे तुझं अति होत नाही? जमाना कुठल्या कुठे पोहोचला आणि तू टिपिकल आदर्श बहुबेटीसारखं? हे जरा ऑड नाही वाटत का? रिधान म्हणाला. नाही वाटत रे, आणि तुला काय समजायचं ते समज, पण माझा हाच निर्णय फायनल आहे. म्हणजे खुरबुजा खुद छुरी पे जाके गिरके नेको तयार है. मग आम्ही काय बोलणार? कुणी काही बोलायची गरजच नाही. ॲक्च्युली तुझ्याशिवाय ते कुणी करू शकत नाही. सगळं तुलाच करावं लागेल. फार फार तर माझे पप्पा बोलू शकतील अंकलसोबत. पण तूच नाही म्हणतेस तर कुणी काय करणार? रिदान म्हणाला. खरं तर रिदानला रिद्धीच्या या वागण्याचा रागच येत होता. पण तो तरी काय करू शकत होता? आणि तिची मनधरणी करून काही फायदा नाही हे त्याच्या लक्षात आले होते. म्हणून तो गप्प बसला. मंजिरीच्या हातचे भरपेट खाऊन तो घरी परतला. हर्षसोबत मात्र त्याची भेट झाली नव्हती. घरी जाऊन त्याने त्याच्या मम्मी पप्पाजवळ रिद्धीबद्दल सगळे सांगितले. त्यांनाही ऐकून आश्चर्य वाटले, पण ते तरी काय करू शकणार होते? एवढं सगळं ठरलं तरी हर्ष त्यांच्याशी एका शब्दाने बोलला नव्हता. त्यामुळे याविषयी त्याच्यासोबत काही बोलणे राहुलला तरी योग्य वाटत नव्हते. रिधानने मात्र आपण डिम्पीसोबत लग्न करत असल्याचे घरी स्पष्ट सांगून टाकले, आणि त्याला विरोध तरी कोण करणार होते? पण मुलगी बंगाली असल्याने मीनाक्षीची जरा नाराजी होती, पण मुलासाठी स्वीकारावे लागणार होते. 2 दिवस असेच निघून गेले. हर्षा सौम्यला भेटायला जाण्यासाठी रिद्धीला सांगत होता. त्यांनी एकमेकांना समजून घेतले तर त्यांना पुढे संसार करायला सोपे जाईल असे त्याला वाटत होते. रिद्धी सौम्यला भेटण्यासाठी लगेच तयार झाली. सौम्यने सांगितलेल्या ठिकाणी ती त्याला भेटायला आली. 10-15 मिनिटे वाट बघितल्यावर तो आला. त्याने तिच्या आधी येऊन हजर राहावे असे तिला वाटत होते, पण बहुधा तो ट्रॅफिकमध्ये अडकला असेल म्हणून त्याला यायला उशीर झाला. सॉरी, तुला जास्त वेळ वाट तर नाही बघावी लागली ना? सौम्यने विचारले. 15 मिनिटे झालीत मला येऊन. ओके, तेवढं चालतंच गं. इंडियन टायमिंगनुसार 15 मिनिटे म्हणजे फार जास्त होत नाही. सौम्य हसत म्हणाला. रिद्धीला मात्र त्याचा हा ॲटिट्यूड आवडला नाही. इट्स ओके, रिद्धी म्हणाली. तू काही ऑर्डर केलेस की नाही? नाही. तिने मेनू कार्ड त्याच्याकडे सरकवले. त्याने मेनू कार्ड बघून त्यातले 1-2 पदार्थ ऑर्डर केले आणि तिची ऑर्डर सांगण्यासाठी तिच्यापुढे सरकवले. तिनेही हलकासा नाश्ता बोलवला. बरं, काय ठरवलंस मग आपल्या लग्नाविषयी? सौम्य विचारत होता. कुणाचं? आपल्या लग्नाबद्दल विचारतोय मी. म्हणजे तुला मी पसंत आहे ना? तेच ठरवायला आज आपली मीटिंग ठरली आहे. अर्ध्या तासात आपण एकमेकांना काय ओळखले, एकमेकांना जाणून घेण्यासाठी आपण इथे भेटतोय ना? रिद्धी म्हणाली. ओ आय सी. सांग, तुला काय जाणून घ्यायचे आहे माझ्याबद्दल? सौम्य म्हणाला. तुला जे काही सांगावेसे वाटते ते तू सांगू शकतोस, रिद्धी म्हणाली. मला तर बरंच काही सांगायचं आहे. त्यासाठी एवढासा वेळ पुरणार नाही. सुरुवात तर कर, वेळेचं नंतर बघू, रिद्धी म्हणाली. सौम्य स्वतःबद्दल सांगत होता. त्याचे कॉलेज, त्याचे मित्रमैत्रिणी, विदेशातल्या गमतीजमती सगळं काही सांगत होता. त्यातून त्याला त्याची कॉलेज लाईफ फार प्रिय असल्याचे जाणवत होते. रिद्धी त्याचे सगळे बोलणे नीट ऐकून घेत होती. मीच फक्त बोलतोय, तू काही सांग की, सौम्य म्हणाला. रिद्धीनेही स्वतःबद्दल बरीचशी माहिती त्याला सांगितली, पण त्याने तेवढ्यावर समाधान झाले नाही. तो तिला बॉयफ्रेंड आहे का म्हणून विचारत होता, आणि रिद्धीने अमेयबद्दल सांगून टाकले. कारण कुठलीही गोष्ट लपवून नवीन नात्यात पडायचे नव्हते. इतकं तर चालायचंच. तुला सांगू, माझ्या तर 4-5 गर्लफ्रेंड होऊन गेल्या, पण सगळ्या तेवढ्या पुरताच. आताही कधी नवीन येत राहतात, पण लग्न झाल्यावर नसणार, सौम्य म्हणाला. विदेशात राहून आलेला सौम्य गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडबद्दल अगदी सहज घेत होता. तुला अमेयबद्दल ऐकून राग नाही आला?
रिद्धीने विचारले. तू एवढ्या इझिली त्याला सोडून दिलेस म्हणजे मॅटर तेवढा सिरियस नसणारच. नाही तर तुझ्यावर फार बंधन असेल असे मला तरी वाटत नाही, सौम्य म्हणाला. रिद्धीला त्यावर काय उत्तर द्यावे काहीच कळत नव्हते. हा विषय आणखी सविस्तर त्याला सांगितले असते आणि ही गोष्ट हर्षपर्यंत गेली असती तर मात्र कठीण होऊन बसले असते. गप्पा झाल्यानंतर दोघेही घराकडे जायला निघाले. सौम्यने काउंटरवर बिल दिले आणि बोलत बोलत दोघेही गाडीकडे निघाले. तुला भेटून छान वाटले, सौम्य म्हणाला. सेम हिअर, काहीतरी बोलायचे म्हणून रिद्धी बोलली. मग घरी गेल्यावर मला होकार कळवणार आहेस ना, तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. मी अजून काही ठरवले नाही, रिद्धी म्हणाली. धिस इज नॉट फेअर. एवढा हँडसम तरुण तुझ्यासमोर उभा आहे आणि तू म्हणतेस अजून काही ठरवलं नाही. तो लटक्या रागाने तिच्याकडे बघत म्हणाला. अरे लग्नासारखा विषय आहे. आयुष्यभर टिकणारं नातं जोडायचं आहे. संसारात नवरा हँडसम नसला तरी चालतो, पण बायकोला समजून घेणारा हवा, असं माझं मत आहे, रिद्धी म्हणाली. तुमने तो मेरे घमंड को चूर चूर कर दिया, सौम्य नाटकी आवाजात म्हणाला. म्हणजे तुला तुझ्या हँडसम असण्यावर घमंड आहे तर? का असू नये. कॉलेजमध्ये एवढ्या मुली मरायच्या माझ्यावर. मला तर अगदी कृष्ण असल्यासारखे वाटायचे. अवतीभवती नुसती गोपिकांची राग. तो आपली कॉलर टाईट करत म्हणाला. हो का, अशा किती का गोपिका होत्या बरं? मोजण्या इतका नव्हता, पण तुला जेलस वाटायला लागलं की नाही, सौम्य म्हणाला. हो रे, फारच जेलस वाटतं मला, रिद्धी हसत म्हणाली. बरं चल निघतो मी आता. एवढे बोलून रिद्धी आपल्या कारकडे वळली. तिला बाय करून सौम्यही आपल्या वाटेने निघाला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.